रूढी परंपरा समाजामुळे आजपर्यंत दबले होते. नव्या युगाची नारी म्हणून संस्कृतीचा वारसा जपते आहे. माझ्या लेखणीच्या तलवारीच्या धारेने नमस्कार. मी मंगळवेळेची कवयित्री वर्षा नामदेव दिवसे आजपासून कवितेचा नाव इतिहास लिहिते आहे. पल्प प्रकाशनाने डाळिंब फुलांचा शब्दोत्सव राज्यस्तरीय संमेलन 2026 सांगोला त्यांचे मी आभार मानते. त्यांनी मला संधी दिली आणि उपस्थित सर्व साहित्यिक कवींचे नमन करते आणि कवितेला सुरुवात करते. आता वारी जवळ आली. आज श्रींच्या पालखींचं प्रस्थान होतं पण उद्याच्या लगेच गेला आहे. की फक्त 21 दिवसांची वारी आहे पण आम्हा वारकऱ्यांच्या आयुष्यातील तो फार मोठा सोहळा आहे. की फक्त 21 दिवसांची वारी आहे पण आम्हा वारकऱ्यांच्या आयुष्यातील तो फार मोठा सोहळा आहे. ना घर ना दार ना नोकरीची चिंता आहे. विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा आहे. हे हल्लीच्या तरुण पिढीला मणका आणि गुडघेदुखीचा त्रास आहे. की हल्लीच्या तरुण पिढीला मणका आणि गुडघेदुखीचा त्रास आहे. 90 वर्षाचा वारकरी माझ्या विठ्ठलाला पुरेसा आहे. काय तो आनंद, काय तो उत्साह, काय तो फुगडीचा ठेका आहे. काय तो आनंद, काय तो उत्साह, काय तो फुगडीचा ठेका आहे. वारकरी बनण्याचा आनंद सर्वोच्च आणि मोठा आहे. वारकरी बनण्याचा आनंद सर्वोच्च आणि मोठा आहे. आणि कवितेचं नाव आहे माझा विठ्ठल. बरेचसे जण म्हणतात की तुम्ही विठ्ठलाला भक्ती करता, श्रद्धा करता, पण काही काही जण असतात की प्रॅक्टिकल विचार सरणी असते. मग ह्या कवितेच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करते. की त्रैलोक्याचा स्वामी असूनही जनाबाईंच्या गौऱ्या थापतो. की त्रैलोक्याचा स्वामी असूनही जनाबाईंच्या गौऱ्या थापतो. पूर्ण पुरुषोत्तम असूनही सोयराबाईंचं बाळातपण करतो. माझा विठ्ठल स्त्रियांचा एवढा मोठा आदर करतो. की काही जण म्हणतात विठ्ठलाला कांदा लसूण चालत नाही. काही जण म्हणतात विठ्ठलाला कांदा लसूण चालत नाही. मान्य आहे मला, ते नैवेद्यात दाखवत नाही. सावता माळी माझा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे सतत गात राहतो. सावता माळी माझा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे सतत गात राहतो. म्हणून पंढरीचा विठुराया त्याचा मळा खसायला स्वतः हजर राहतो. सांगा मला तुम्ही माझ्या विठ्ठलासारखा न्याय या जगात दुसरा कोण देतो. की सांगा मला तुम्ही माझ्या विठ्ठलासारखा न्याय या जगात दुसरा कोण देतो. कानोपात्र आणि तुळशीला पवित्र मानून हृदयात स्थान देतो. की माझ्या विठ्ठलासारखा कुबेर या ब्रह्मांडात दुसरा कोणी आहे का. की माझ्या विठ्ठलासारखा कुबेर या ब्रह्मांडात दुसरा कोणी आहे का. संत दामाजींच्या सुटकेसाठी पैशाचं धनाचं ढीग लावून जातो. भक्तांसाठी माझा विठ्ठल कुठलीही जात पात न मानता विठून येतो. की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतो, तो स्वतः सांगून जातो. की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतो, तो स्वतः सांगून जातो. नाथाच्या घरी पाण्याची कावड वाहून येतो. नाम्यासोबत खेळतो, त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या हातून खीर खाऊन घेतो. की नाम्यासोबत खेळतो, नाम्यासोबत खेळतो, त्याच्यासोबत त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या हातून खीर खाऊन घेतो. चोखवा मेळासाठी माळावरची गुरे राखायला जातो. माझा विठ्ठल तसाच कृष्ण मुरारीसारखा बागडत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत गुंतो. तुकारामांच्या अभंगात रमतो. सगळ्या संतांच्या मांड्याळीत जेवायला जाऊन बसतो. माझा विठ्ठल सगळ्यांना सामावून घेतो. की रामासारखा शांत तर कधी कृष्णासारखा नटखट आहे. रामासारखा शांत तर कधी कृष्णासारखा नटखट आहे. माझा विठ्ठल प्रत्येकामध्ये आहे. माझा विठ्ठल प्रत्येकामध्ये आहे. की सुंदर रूप साजिरे मनोहर कपाळावर चंदनाचा गंध आहे. सुंदर रूप साजिरे मनोहर कपाळावर चंदनाचा गंध आहे. माझा बाप साक्षात माझा विठ्ठल आहे. माझा बाप साक्षात माझा विठ्ठल आहे. वय वर्ष 18. भविष्यात मी कुठली डिग्री घेईल काय घेईल मला माहीत नाही, पण प्रत्येक कवी आणि साहित्यिकाचं एक स्वप्न असतं, ते माझं ध्येय. आणि इथं बसलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला आणि इथं बसलेल्या प्रत्येक कवी कवयित्रीला माझा हा शेर समर्पित करते आणि थांबते. की या जगात नसले जरी मी माझ्या कविता अजरामर राहतील. की या जगात नसले जरी मी माझ्या कविता अजरामर राहतील. आणि माझ्या कवितेतील प्रत्येक अक्षर ना अक्षर पुढच्या पिढीसाठी आदर्श राहील. माझ्या कवितेतील प्रत्येक अक्षर ना अक्षर पुढच्या पिढीसाठी आदर्श राहील. धन्यवाद. धन्यवाद. वर्षा दिवसे. कधीही तू माझ्याकडे ये, तुझ्या ज्यावेळी कविता पूर्ण होते 50 कवी माझ्याकडे तुझा